नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत करते। लोणच्याचं नाव काढलं की सगळ्यांच्याच तोंडाला अगदी मस्त पाणी सुटतं, लगेच खाण्याची इच्छा होते। कैरीचं आणि लिंबाचं लोणचं तर आपण करतोच, पण आज मी तुमच्यासाठी गाजर आणि मुळ्याचं लोणचं कसं करायचं ते बघूया। हिरवी मिरची, 2 मुळे, 2 गाजर आणि थोडंसं अद्रक, 1 लिंबू घेतलेला आहे। आता सर्वात आधी काय, मी हे गाजर आणि मुळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याची साल काढून घेतलेली आहे। आता ह्या पद्धतीने हे गाजर असं ह्या पद्धतीने चिरून घ्यायचं आहे, म्हणजेच कट करून घ्यायचं आहे। हे गाजर आणि मुळ्याचं लोणचं साधारणपणे महिनाभर तर आरामात टिकतं आणि जरा आपल्या टेस्टमध्ये फरक पडतो, लिंबू आणि कैरीच्या लोणच्यापेक्षा काहीतरी वेगळं। तर ह्या पद्धतीने आपण असे गाजराचे आणि मुळ्याचे असे उभे काप करून घ्यायचे आहेत। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मध्यम काप आपल्याला करून घ्यायचे आहेत। आता गाजराचे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। मुळ्याचे देखील असेच काप करून घ्यायचे आहेत। गाजर आणि मुळ्याचे काप दोन्ही करून झाले। आता अद्रक स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। हे अद्रक आहे ना, हे लोणच्यामध्ये रापल्यावर खायला एवढं मस्त लागतं। आता हे साईडला ठेवायचं। आता ही हिरवी मिरची घेतलेली आहे, ह्याचे ह्या पद्धतीने आपण तुकडे करून घेणार आहोत। सर्वात आधी याचे काप करून मग याला मधून आपण एक चीर देणार आहोत। तुम्हाला चाकूच्या साहाय्याने सोपं वाटत असेल तर तुम्ही चाकूचा वापर देखील करू शकता। आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या हिरव्या मिरच्या देखील चिरून घेतलेल्या आहे। आता आपण मसाला बनवून घेणार आहोत। यासाठी मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। ह्याच्यामध्ये मी 1 चमचे धणे घातलेले आहेत, 1 चमचे जिरे घातलेले आहे, 1 चमचा बडीशोप घातलेली आहे, 1 चमचा मोहरीची डाळ आहे, 1 चमचा मोहरी आहे, हे सगळं समान प्रमाण आहे आणि पाव चमचा मेथी दाणा आहे। आता हे सगळं मध्यम आचेवर याचा थोडासा वास येईपर्यंत, रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता हे प्रमाण मी फक्त 2 गाजर, 2 मुळे, 15 ते 20 मिरच्या आणि थोडंसं अद्रक ह्यासाठीचं प्रमाण आहे। क्वांटिटी जर वाढली तर तुम्ही ह्या प्रमाणामध्ये बदल करू शकता। आता हे असं छान भाजून घ्यायचं आहे, याचा खमंग वास येईपर्यंत। मी मिरे टाकायला विसरले होते, ह्याच्यामध्ये आपण 5 ते 6 मिरे घालून घेतलेले आहे। आणि हे जे मसाले आहेत हे तुम्ही लिंबू मिरचीच्या लोणच्याला देखील वापरू शकता किंवा नुसतं लिंबाचं लोणचं घातलं तर त्याच्यामध्ये देखील हा मसाला वापरू शकता। त्यामुळे तुम्ही जर घरामध्ये हा स्टोअर करून ठेवला तर काहीच हरकत नाही। अगदी आता कैरीचा सीझन देखील सुरू झालेला आहे, कैरीच्या लोणच्यामध्ये देखील हे घातलं तरी काही हरकत नाही। आता मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याची अशी भरड करून घेणार आहोत। खूप जास्त बारीक पावडर आपल्याला करायची नाही, ह्या पद्धतीने हे बारीक असं करून घेतलेलं आहे। आता त्याच पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोहरीचं तेल देखील वापरू शकता, पण मी साधंच तेल घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे, हिंग अजिबात स्किप करायचा नाही, हिंगामुळे लोणच्याला खूप छान चव येते। आता सर्वात आधी याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे, ह्या छान परतायचं आहे सगळंच। आता आपण गाजराचे काप घालून घेणार आहोत आणि मुळ्याचे काप देखील घालून घेणार आहोत आणि हे मध्यम आचेवर हलकसं मऊ होईपर्यंत 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। अद्रकाचे काप देखील आपल्याला ह्याच पॅनमध्ये घालून घ्यायचे आहे। हे सगळं वेगळं वेगळं परतून घेण्याची अजिबात गरज नाही, सगळं एकत्र परतून घेतलं तरी चालेल। आता हे आपल्याला साधारणपणे 2 ते 3 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, हे मिक्स भाज्याचं लोणचं तुम्ही देखील एकदा नक्की बनवा। आवडलं तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आता ह्या भाज्या बघा परतून झालेल्या आहे। ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर घालायची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितपत हवा आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता लाल मिरची पावडर घातल्याच्या नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो मसाला आता आपण ह्याच्यामध्ये साधारणपणे 2 चमचे घालून घेतलेला आहे। तुम्हाला जर मसाला कमी वाटला तर नंतर तुम्ही उरलेला मसाला देखील ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे लोणचं खायला खूप मस्त लागतं।
बघूनच तुमच्या देखील तोंडाला अगदी पाणी सुटलं असेल। आणि हे लोणचं रेडी आहे। आता आपण याला काचेच्या बाउलमध्ये ठेवणार आहोत। याला उन्हामध्ये ठेवायची अजिबात गरज नाहीये। हे ह्या प्रमाणामध्ये व्यवस्थित रापलं जातं आणि याची चव देखील खूप छान लागते। आता मी काचेच्या बाउलमध्ये काढले, नंतर मी याला काचेच्या एका बॉटलमध्ये ठेवणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण लिंबू घालून घेणार आहोत, म्हणजेच लिंबाचा रस घालायचा आहे। साधारणपणे मी एका लिंबाचा रस याच्यामध्ये घातलेला आहे। लिंबाच्या बिया याच्यात जाणार नाही एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यायची। आता लिंबाचा रस घातल्याच्या नंतर हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि काचेच्या बॉटलमध्ये घालून ठेवायचं आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे महिनाभर आरामात खाऊ शकता। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।